जय श्रीराम मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत मॅथ 1चा प्रॅक्टिस सेट 1.1. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर प्लीज काही चुका होतील तर मला माफ करा. आपण सुरू करतोय प्रॅक्टिस सेट 1.1 मॅथ 1चा. तुम्हाला शिकवण्यात मला खूपच आवडेल, आणि प्लीज मित्रांनो थोडासा सपोर्ट करा मराठी माणसाला. तर मी इथे पहिले तर क्वेश्चन्स लिहून घेतो मी इथे पहिले, आणि मग तुम्हाला सांगतो. तुमचे जे ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट फिल करून घ्यायचं, आणि समजतं आहे की नाही हे पण मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगसान. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, प्रॅक्टिस सेट 1.1. तर आता सोल्युशन लिहून घ्या आपण. सोल्युशन हे रफवर आहे मित्रांनो. तुमच्या ते ब्रॅकेट वगैरे असेल तर ते प्लीज फिल करून घ्या. इथे परत लिहितो, तेच क्वेश्चन लिहितो मी परत. इथे 5x + 3y = 9, इक्वेशन नंबर 1. आणि इक्वेशन नंबर 2, 2x - 3y = 21, इक्वेशन नंबर 2. सिम्पली लिहून घेतलं आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सोल्युशन देऊन. आणि आता इथे आपण एक ओळ लिहिणार आहेत. ॲड इक्वेशन्स 1 and 2, म्हणजे आपण त्यांना ॲड करणार आहेत इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला. ठीक आहे. तर इथे परत तेच हे लिहून घ्यायचं आपल्याला. इक्वेशन 5x 3y = 9, इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 2 हे आपण लिहून घेतलेले. आणि आता सिम्पली काहीच नाही करायचं आहे. 9 + 12 21, आणि हे जे मायनस प्लस आहे, +3y आणि -3y, बस हे येऊन जातील. प्लस मायनस इथे येऊन जातील कॅन्सल. आणि हे जे 5 + 2 येऊन जातील 7x, आणि इथे येईन x = 21. हा 21 येईन इथे, कारण हा नंबर मोठा आहे म्हणून हा फर्स्ट येईन. 21/7. ठीक आहे. आणि राहिला हा x, तर हा x येईन इथे, x = 3. ठीक आहे. आता प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. ठीक आहे. इन इक्वेशन 1 म्हणजे हा जो x राहिलेला आहे मित्रांनो, x = 3 काढला आपण. आता ही xची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये टाकणार आहे परत. तर परत इक्वेशन 1 लिहून घ्यायचं हे वाला. इक्वेशन 1 इथे 5 × इथे × 3, म्हणजे की 5x जो होता आपण, आता एक्सची व्हॅल्यू काय आहे 3 आहे इथं, म्हणून आपण लिहिलेलं आहे 5 × 3. ठीक आहे. आता 3 कुठून आलं तुम्हाला समजलं असेल आता. इथं प्लस 3y = 9, देअरफॉर 3y हा 3y = 9. हे जे इक्वेशन आहे हे वालं, एक मिनटं पेन्सिलला मार्क करतो मी तुम्हाला समजण्यासाठी. हे इक्वेशन इथे आलं, आणि हे इथे -15. आता -15 कसं आलं? -15 असं आलं, 3 × 5 = 15. हे मायनसचं जे चिन्ह आहे, हा जो सिम्बॉल आहे, हे इक्वेशन इकडे आलं, म्हणून हे इक्वेशन तिकडे गेलं, म्हणून इथं मायनस आलं आहे. तुम्ही 9th क्लासमध्ये जर का शिकला असाल, आणि काही नाही शिकला असेल तर आपण बेसिक क्लास पण घेणार आहे मित्रांनो. तर कॉमेंट करा बेसिक क्लास पण घ्यायचा आहे का नाही घ्यायचा. तर परत एकदा इक्वेशन लिहून घेतो. 3y = -6 होईल मित्रांनो, कारण 9 - 15 करतो ना, तर फक्त -6 होईल इथे. ठीक आहे. इथं -6 आलं आहे, तर y लिहून घेऊ आपण. देअरफॉर y = -6 /
3 हा 3 इकडे आला, हा वाय इथे आला, हा 3 इकडे घेतला आपण. देअरफॉर y इक्वल्स टू -2. तर -2 कसं घेतलं आपण? ठीक आहे, -2 पण तुम्हाला सांगतो मी. सोल्युशन इज xy इक्वल्स टू 3/-2. ठीक आहे, हे आपला फर्स्ट इक्वेशन. आता आपण घेतोय, मी सेकंड इक्वेशन घेतोय. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला कधी लिहायचं असेल तर. हॅलो मित्रांनो, हा आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 आपला झालेला आहे सोडून. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. याच्यात आहे, आपण पहिले क्वेश्चन वाचून घेऊ. 3a + 5b = 26, a + 5b = 22. मी पहिलेच हे लिहून घेतलेलं आहे, कारण माझे हात वगैरे येतात मदत. तर पहिले मी क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला मी समजवतो. तर मित्रांनो, सॉरी पंख्याचा आवाज येत होता म्हणून मी पहिले पंखा तर बंद करून घेतला. फर्स्टली क्वेश्चन लिहून घ्यायचा ॲज इट इज. 3a + 5b = 26. हे क्वेश्चन नंबर इक्वेशन 1. इक्वेशन 2 ॲज इट इज आपण इथून कॉपी केलं, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा 2 कुठून आला. तर हा 2 असा आला, एची जी व्हॅल्यू असते इथं, समजा कधी बी असता कधी एक्सही असता, तरी इथे असतो 1. ठीक आहे, हे कधी पण लक्षात ठेवायचं मित्रांनो. कधी फक्त ए असलं तर इथे लक्षात ठेवायचं, इथं असतो 1. तर 3 + 1 इथं, सॉरी इथं मायनस तर होणारच आहे इथं, तुम्हाला पहिले. ठीक आहे, तर 3 - 1 2a, असा 2a आला इथे. आणि इथे 5b हे झालं कॅन्सल. आणि 26 - 22 4. आता राहिला ए आपण आणला इकडे, आणि 4 वरती /2. हा 2 इथे गेला, हा 4 इथे आला, आणि ए इथे राहिला. 2 × 2 = 4. तर जर 2 असले किंवा 2 × 4 किंवा 2 म्हणजे 4 - 2, तर a = 2 इथं आला आपला. आणि पुट इन इक्वेशन नंबर 1. पुट इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन फर्स्ट लिहिलेलं आपण. आता आपल्याला एची व्हॅल्यू तर आपल्याला भेटली इथं 2, तर आपण इथं 1 तर नाही यूज करणार, जसं इथे यूज केलं तसं तर काही आपण करणार नाही इथे यूज. तर इथं आपण फर्स्टली 3, एची व्हॅल्यू 2 आहे म्हणून इथं 2 हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं मित्रांनो, कधी पण ब्रॅकेटमध्येच लिहायचा. ठीक आहे, कारण इथं व्हॅल्यू पुट केली, आपण शोधलेली त्याची व्हॅल्यू. ठीक आहे, तर इथं परत 5b 26 कारण इक्वेशन तर तेच आहे ना. आणि 6 3 × 6 समजा, किंवा 3 + 3 3 × 6. आणि 5b ॲज इट इज आलं इथे, आणि 26 हे इक्वेशन इथं आलं. ठीक आहे, हे 3 × 6च होतं मित्रांनो. आणि 5bला आपण इकडे घेतले, आणि 26, आणि हा 6 इकडे घेतला. 6 इकडे, हा -6 कसा झाला. तर -6 अशामुळे झाला कारण इथं जे =2 जे आहे, इकडे हा इक्वेशन गेला. आणि 26 हा फर्स्ट लाईन, कारण हे घर 26चं आहे. ठीक आहे, हे 26चं घर आहे, तर 26 फर्स्ट इन. आणि मग त्याच्या मागेच कोणताही नंबर आणि कुठलंही इक्वेशन असलं तर मग याच्या मागं लिहायचं. आणि हा कधी =2च्या कधी मागं चालला आहे, हे 6 कधी याचं घर सोडून इकडे चाललं आहे =2च्या घरात, तर तो मायनसच होणार, म्हणून हा मायनस झाला इथे. ठीक आहे, आणि 5b आपण इकडे आणला, हा का बरं नाही झाला -5b, कारण हा =2च्या घरातून नाही गेला ना, हा त्याच्याच घरात आहे, म्हणून हा प्लसच राहिला. ठीक आहे, आणि मायनस हा म्हणजे 6 इकडे गेला ना, तर याची जागा तरी इथेच राहतील. तर म्हणून 5b आपण इथं आणला. 5b 26 - 6 20. b फक्त इथं राहिला. 5 आपलं 20/5/b. 5 4 20. म्हणून बीची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 4. एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू 2/4. ठीक आहे, हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता सॉल्व्ह करू सेकंड इक्वेशन. तर मित्रांनो, हे आहे आपलं तिसरा एक्झाम्पल. क्वेश्चन बघून घ्या. 2x - 3y = 9. 2x + y = 13.
इक्वेशन 1, इक्वेशन 2 आपण लिहून घेतलेलं सिम्पली असंच करायचं आहे. सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2 वी गेट. ठीक आहे, परत सेम इक्वेशन लिहून घेतलं, फक्त सिक्वेन्स वाईज लिहून घेतलं आहे आपण. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे पण आपलं वर्क करायचं आहे तर ते इझी जाईल. ठीक आहे, तर 9 - 13 हे 13 आहेत. 13 होतं -4 आणि 3 आणि तुम्हाला सांगितलं आहे मी इथं कधी पण वाय आहे म्हणजे इथं 1 आहे. ठीक आहे, इथं काय आहे, इथं 1 आहे. ठीक आहे, तर 3 आणि 4 हे झालं इथं. 3 + 1 हा झालं 4 इथं. 2x 0. ठीक आहे, आता राहिला का फक्त आपला वाय. वायने आपण नेला इकडं नेला -4 अपॉनमध्ये आणलं इक्वल्स टू. आता आहे सबस्टिट्यूटिंग y = 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 आपलं तेच इक्वेशन जो आहे 2 वाला इक्वेशन आपण घेतला इथे आणि वायची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, तर इक्वेशन 2 आपण लिहिलं आणि जी वायची व्हॅल्यू आहे आपण ती पहिले आपण घेतलं इक्वेशन लिहून घेतलं सिम्पल फॉर्ममध्ये आणि मग परत हे सेम लिहिलं, फक्त वायच्या जागी आपण 1 लिहिला, कारण आपल्याला या इक्वेशनमध्येच आपल्याला वायच्या जागी 1 टाकायचं आहे. तर वायच्या जागी 1 टाकला, इक्वेशन लिहिलं आणि हे जे आहे आपलं 2x लिहिलं, 1 तिकडे टाकला. तुम्हाला याच्यात सांगितलं मी ना की कधी 1 कधी ह्याच्या घरून कधी इकडे चालला, सबट्रॅक्ट आपलं इक्वल्स टूच्या कधी घरी चालला. हा 13 पहिले राहील आणि मग हा इकडं जाईल, पण हा काय होईल, मायनस होईल. ठीक आहे, तर 2x 30 - 1 12. ठीक आहे, आता राहिला फक्त इथं एक्सला आपण इकडे घेतला, हा एक्स आपण इथं घेतला 12 आणि /2. ठीक आहे, तिथं आलं 6. x = 6 हे आपलं झालं इथं सॉल्व आणि आपलं x = 6 आलं आणि y = 1 आहे. हे आपण इथं बघू शकतो y = 1. तर 4th 5th जे आहे ते सॉल्व करायचं आहे, तुम्हाला सॉल्व करायचं आहे मित्रांनो. आणि जे 6, 7, 8 आहे तर ते कॉमेंट करा, मी सोडून दाखवू का नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. हा माझा फर्स्टच व्हिडिओ आहे. कसा वाटला सांगा. लेक्चर 2 आणायचं आहेत का सांगा. समजलं आहे तर कॉमेंट करा, नाही समजलं तरी कॉमेंट करा की काय नाही समजलं म्हणून दादा. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.